सो आज हा व्लॉग आहे ना, मी आज कुठेतरी बाहेर फिरायला जाते, म्हणजेच एंगेजमेंटला जाते. सो मी त्याच्यासाठी कशी रेडी होते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सो मी हे जे फर्स्ट प्रोडक्ट वापरते ते आहे सिरम, आणि ते मी आधी फेसला लावते. काहीही लावायच्या आधी मी आधी म्हणजे फेस वॉश करते आणि मग हा सिरम लावते. मग त्यानंतर मी लावते ही पॉन्ड्सची मॉइश्चराईज क्रीम. त्यानंतर मी लावते हे गार्नियरचं ब्राईट क्रीम. मी ह्याच्यावरती व्हिडिओ पण बनवलेला, डे क्रीम आणि नाईट क्रीम. सो मी आता डेला बाहेर जाते तर मी डे क्रीम लावते आहे. सो मी आता गार्नियरचं डे क्रीम लावलं. आता मी लावणार आहे लोटसचं सनस्क्रीन, जे खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, हे सनस्क्रीन मी आता लावणार. हे थोडंसं लावायचं. तुम्ही कुठचाही मेकअप करायच्या आधी ही स्टेप कधीच स्किप नाही करायची. इट इज व्हेरी बेसिक. लेट इट गेट ॲब्झॉर्ब इन माय स्किन म्हणून मी थोडीशी वाट बघते आणि मग हलक्या हाताने ते लावायचं. सनस्क्रीन लावल्यावरती त्यानंतर मी लावते हे पॉन्ड्सचं बीबी क्रीम. जर तुम्हाला लाईट कव्हरेज हवं असेल तर तुम्ही हे डेली यूजसाठी सुद्धा वापरू शकता. पण मला आता जायचं आहे एंगेजमेंटला, सो मी त्याच्यावरती ही मेबलिन फिट मीचं लावते, किंवा मी दोन्ही मिक्स करूनसुद्धा लावते, म्हणजे मेहनत वाचली माझी. ते लावल्यावर मी लावते मेबलिन फिट मीचं कॉम्पॅक्ट पावडर. ही ना माझ्याकडे आय शॅडो पॅलेट आहे. त्याच्यामध्ये हायलायटर आहे, कॉन्टोर आहे आणि ब्लश आहे. आणि ही दिस इज द फायनल लुक. आय होप माझा मेकअप तुम्हाला आवडला असेल. प्लीज लेट मी इन द कॉमेंट सेक्शन. वाणी बघा तयार झाली. तिची हेअरस्टाईल तिने पूर्ण बिघडवली. वेलकम टू आवर ट्रॅव्हल व्लॉग. हाय करा. हाय हाय वाणी. वाणी कुठे बघते? अच्छा, हे चमकते ते. सो व्ह्यू तुम्ही बघा किती क्लिअर आहे आणि किती मस्त दिसतो आहे. छान एकदम. सो फायनली वी रिच्ड ॲट आवर डेस्टिनेशन. आणि वाणी डायरेक्ट स्टेजवर जाऊन मस्ती करायला लागली. तिच्यासोबत तिचे आजोबा पण, आणि आम्ही इथे मस्त खाऊ खात होतो, स्टार्टर्स एन्जॉय करत होतो. सो स्टार्टिंगला मी सांगते मी एंगेजमेंटला जाते. सो माझ्या कझिन ब्रदरची एंगेजमेंट होती. दिस इज दी मोमेंट ऑफ द डे.
चटपटी डान्स. नानीला सुद्धा डान्स करायचा होता. सो ती फायनली स्टेजवर गेली.